22 जून रोजी धाराशिव, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा महायुतीच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला। यावेळी आयोजित जाहीर आभार सभेमध्ये बोलताना पाटील यांनी विकासाच्या राजकारणाला जनतेचा कौल मिळत असून यापुढील काळात महाराष्ट्र 100% भाजप झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला। पाटील म्हणाले, हा विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रताई पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महायुतीतील सर्व घटक पक्ष, मतदार आणि कार्यकर्त्यांचा आहे। मतदारांनी व्यक्तीला नव्हे तर विकासाला मतदान केलं आहे। राज्यात विकासाची घोडदौड सुरू असून प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे। धाराशिव, बीड आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि मतदारांनी एक दिलाने काम केल्यामुळे हा विक्रमी विजय शक्य झाल्याचं त्यांनी नमूद केले। माझी जबाबदारी आता अधिक वाढली असून भविष्यात तुमची मान उंचावेल असे काम करीन असे आश्वासनही त्यांनी दिले। बसवराज पाटील यांच्या ऐतिहासिक विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर आभार सभेला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, धाराशिव जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा मुरुम नगर परिषदेचे नगराध्यक्ष बापूराव पाटील, रामकृष्ण पंत खरोसेकर, दिलीप भालेराव, मल्हार पाटील, शरण पाटील, नितीन काळे, सुनील चव्हाण, ॲडव्होकेट अनिल काळे, परीक्षित पवार, राम तिरुके, मधुकर तावडे, ॲडव्होकेट व्यंकट गुंड, सुभाष जाधव, शेखर सोनवणे, बसवराज धरणे, बाळासाहेब पाटील, फुलचंद गुंडुरे, सचिन देवगिरे, स्वप्नील भटे, प्रकाश आष्टे, बसवराज धाराशिवे, विठ्ठल बदोले, शहा बर्फीवाले, विजय कुमार सोनवणे, युवराज बिराजदार, ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी काँग्रेसवर टीका करत बसवराज पाटील यांनी महायुतीच्या मतांपेक्षाही अधिक मते मिळवून विक्रम केल्याचं सांगितले। तसेच बसवराज पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हा 100% भाजपमय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सभेला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशाल देशमुख, मुख्य संपादक, JTV मराठी, जनतेचा बुलंद आवाज, जिल्हा धाराशिव।